आतडं ज्या वेळेला पुढे ढकलण्याची क्रियाच थांबवतं त्यावेळेला आपल्याला दिवसभरात थोडी थोडी 3 ते 4 वेळा शौचाला जाते आणि ही मलबद्धता लवकर कंट्रोल येत नाही. अनेक वेळा 2-2 चमचे चूर्ण घेऊन सुद्धा आयुर्वेदिक किंवा मोठे लॅक्झेटिव्ह स्ट्रॉंग घेऊन सुद्धा पोट साफ होत नाही. त्या लोकांसाठी मी सांगणार आहे हा घरगुती उपाय, जेणेकरून हळूहळू 1 महिन्याच्या आत त्यांची ही पुढे ढकलण्याची क्रिया म्हणतो ज्याला पेरिस्टल्सिस मुवमेंट होतात ही खूप छानरित्या वाढलेली दिसू शकते. काय करा त्यासाठी 2 वेळा दोन्ही जेवणाच्या मध्ये काकडी कंपल्सरी खावा आणि रात्री 1 चमचा सुरवरी हिरड्याचं चूर्ण, कोमट पाणी 1 कप आणि 1 चमचा देशी गाईचं तूप असं एकत्र जर तुम्ही घेत गेला तुमचं पोट तर दुसऱ्या दिवशीपासून साफ व्हायला थोडं चालूच होईल, परंतु 1 महिन्यामध्ये पेरिस्टल्सिस मुवमेंट वाढून नैसर्गिकरित्या पोट तुमचं साफ व्हायला लागेल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे आठवड्यातून एकदा तरी किमान एरंडेल तेल 2 चमचे सकाळी 10 वाजता कोऱ्या चहा अर्ध्या कपमधनं प्यायचं, असं महिन्यातनं 4 वेळा. आणि मी सांगितलेला हा उपाय 30 वेळा म्हणजे 30ही रात्र, तर तुम्हाला 31वा दिवस जो आहे तो तुमच्यासाठी नैसर्गिक पोट साफ होण्याचा दिवस असेल.